चांदवड मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड येथील रेणुकादेवी मंदिराच्या घाट पायथ्याशी चांदवड येथून घरी राहुड येथे मोटरसायकल नंबर MH15 AG 4951 हिच्यावरून एकनाथराव शंकर पवार वय वर्ष 75 राहणार राहुड तालुका चांदवड हे जात असताना त्यांच्या पुढे रेणुकादेवी घाटापुढे ट्रक नंबर MH18 AA 6299 या गाडीत युरिया सारखा खताचा पदार्थ घेऊन जात असताना या मालगाडीचा घाटात मोसम तुटल्यामुळे गाडी ही पाठीमागे आली तेव्हा त्या गाडीच्या पाठीमागे मोटरसायकलवर एकनाथराव शंकर पवार हे गाडीखाली दाबले गेले व ते जागेवर मयत झाले। या घटनेची माहिती सोमा टोल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले। यावेळी चांदवड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कैलास वाघ, API आखेगावकर, त्याचप्रमाणे चांदवड पोलीस कर्मचारी तसेच पिंपळगाव महामार्गावरील पोलीस कर्मचारी, पोलीस हवालदार सदगीर, पोलीस हवालदार मुलमुले, पोलीस नाईक बोडके, पोलीस शिपाई गांगुर्डे, पोलीस शिपाई वाघ यांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने गाडीखाली दबलेल्या पवार यांना काढण्यासाठी 2 हायड्रोलिक कॅरन मशीन लावून दबलेल्या व्यक्तीला बाहेर काढून चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे आणून त्यांची उत्तर तपासणी करून नातलगांच्या ताब्यात देण्यात आले। या ठिकाणी हजारच्या संख्येने दबलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी मदत केली। नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड।